अरे पक्या, झाला का गिळून तुझ्या? का सेठजी 10 रुपये दिले? का 10 रुपये मध्ये का मिळते? चाय पिऊन आलो बापा. अरे तर मग करू ना नाश्ता. पहिले साड्या तर विकू दे बापा. दे ना, आवाज दे ना लवकर. इथं का तुला चाय पाणी प्यासाठी आणलो का? चल दे पटकन, आवाज दे ना बापा. आता चहा गेला ना पोटात. भरली ना गरमी. चल दे लवकर आवाज. हा चल घे, हा घे पक्या, चल घे पोंगा घे आणि आवाज दे. मी चाय पिऊन येतो. आवाज दे तू. या लवकर या, लवकर या. अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. सेलचा माल, सेलचा माल, लवकर या. 500ला 5 साड्या, 500ला 5 साड्या. या लवकर या. अबे नालाय का, बुडवतो का मला तू? का झालं सेठजी? अरे बापा, 500ला 5 साड्या नको म्हणू ना. तुला माहित नाही आहे, इथं खेडेपाड्यामध्ये यावा तर भाव करतात ना. 200ला 1 साडी म्हण, ते मग 100ला मागतील तर देऊ आपण मग नंतर. आता 500ला 5 म्हणशील ते 300 रुपयामध्ये मागतील. तुला टेक्निक माहित नाही आहे बा धंद्याची. धंदा करू करू माणसाचे केस पिवळे होऊन गेले. 100 रुपयाला ब्लाउज पीस मिळतो ना, तू म्हणते 500ला 5 साड्या. आता माईक मध्ये किंमत सांगू नको. सेल सेल आहे, सेल आहे म्हणून सांग. गिराईक येऊ तर दे बापा जवळ. हो बोलतो. जा ना तुम्ही, चहा पिऊन या. नाही जातो चहा प्यायला. तू आता आवाज दे बरं, कसा म्हणतो तो पाहतो मी. या लवकर या, लवकर या. पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत सुरतचा माल, रंगीबेरंगी साडी, एकदम कमी किमतीमध्ये. हा बरोबर आहे. हा चालू दे. मी येतो चहा पिऊन येतो. या लवकर या. तुमच्या बजेटमध्ये बसेल एवढ्या कमी किमतीमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत रंगबिरंगी साड्या, एकदम कमी किमतीमध्ये. या ह्या गावात लोक आहेत का नाही बे? एवढ्यान गळा फाळू बोंबलतो तरी कोणीच नाही येऊन राहिले. नाही काळा कुत्रा दिसे ना, नाही भुरी मांजर दिसे. माझ्या साईडजीच्या साड्या विकल्या नाही का नाही तर उपाशीच ठेवते मग मला. अरे वा, आले वाटते गिराईक. बोला काकाजी. पहा साड्या पहा. न्या काकूसाठी न्या, काकू खुश होऊन जाईन. अरे डोंबड्या, तुला का मी काका दिसतो का? जी सॉरी भाऊ मोठे भाऊ सॉरी. माझं अजून लग्न नाही झालं आहे. अन म्हणते काका म्हणते. अरे लग्न व्हायचंच आहे का? अरे बापा, यांना पाहून तर कोणी म्हणेल की 2 लेकराचा बाप आहे म्हणून. असं का, लग्न व्हायचं आहे का? घेऊन ठेवा मग लग्नासाठी. मस्त सस्त्या किमतीमध्ये आहेत ना, घेऊन ठेवा. असं का, सस्त्या किमतीमध्ये आहेत का? भाव लावले मग? वेगवेगळ्या किमती आहेत, वेगवेगळ्या. आपल्याजवळ 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंतची साडी आहे. आता का यांना थंडी लागते का बापा? मफलर बांधूनच आहेत. मफलरवाले काकाजी, बघा ना काकूसाठी साडी बघा ना. पाय बरं नारायण, पाय बरं कसे आहेत तर साड्या पाय. होट बापा भाऊ, आपल्याला का साड्याचे नॉलेज? वहिनीलाच बोलवून आणा ना, त्याच आपल्या पसंतीनं घेतील. फालतू मध्ये न्याल ना, पसंत नाही आली म्हणजे आली उपात मग. अरे बापा नारायण, तूही बरोबरच म्हणते. तूही जाना आपल्या आईला बोलवून आण. आता लग्न बिग्न आहे तुझ्या. लग्न जमला तर मग साड्या बिड्या लागतील नाही का? चांगल्या दिसून राहिल्या साड्या मस्त. झोजी काकाची मस्त साड्या आहेत. अजय सरजी. काय डोंबड्या, कधी काका म्हणते, कधी सर म्हणते, कधी भाऊ म्हणते. नाही म्हटलं, पहा ना साडी पहा ना. घेऊन ठेवा मग मॅडमला द्यायला बरी होईल तुम्हाला. नाही आपल्याला साडीची पारख नाही आहे. आईला पाठवतो. येते का तिकडे, घराकडे येते का? जी हास्त मस्त चौक आहे. इकडे 4ही गल्लीच्या लोक येतात. पाठवा ना, इकडेच पाठवा. पाठवतो. हा बुडा नाही घे का बाबा साडी? भाऊ पाहते का साडी? काही येते? नाही मी नाही पाहत. पाठवतो, दुर्गाला पाठवतो. अरे बाबा, थकला का तू? इथं का नुसतं तुला उभं राहायसाठी आणलं? नाही बाबा, आजकाल ना कोणावर भरोसा करणे बेकारच आहे. चाय प्यायला का गेलो, तुला पुकार म्हणलं तर पुकारच नाही आहे, उगाच आहे. अरे बाप्पा सेठजी, आवाजच देत होतो ना, माईक मध्ये पुकारतच होतो. 2 कस्टमर आले. अरे वा,
आहेस मग तू हुशार आहेस. किती नेला साड्या? 2 का 3? का सेठजी माझी एक गोष्ट तर ऐका पहिले. ऐका नाही ना काही नाही बाबा. हं? हा हा, बोल बोल. किती किती कोणत्या किती रुपयावाल्या नेला? नाही नाही शेठजी, साड्या बिड्या काही नेला नाही ते ना. तर मग पहिला आता बायांना सांगायला गेले, आता बाया येतील त्यांच्या घरच्या. असं का? मला तर आवाज द्यायला पाहिजेत होता. पाय मी त्यांना कसं फेवरमध्ये आणलो असतो बरोबर. तुम्हाला का वाटते मला बोलता नाही येत? असंच दुकान सांभाळतो का तुमच्या मी? कधी विश्वास करतच नाही बाबा तुम्ही. अरे नाही नाही, आहे विश्वास आहे तुझ्या. हा, पुकार पुकार, माईक मध्ये पुकार. नाही नाही, उद्यापासून मी येतच नाही तुमच्यासोबत. का पक्या एवढ्याशा गोष्टीवर नाराज व्हायचं का? चल चल, दे माईक दे, मी म्हणतो दे. तू बसून जा, थकला असशील. जा जा, गरम गरम पोहा बनला तिथं, जा खाऊन येऊन जातो. हे घे 20 रुपये घे, जा. घ्या पोंगा घ्या. काकू काकाजी कुठे गेले तर? आहेत ना आहेत, बाथरूम कडून येतो म्हणाले. काहून का पाहिजे? कपडे धुवायची साबण पाहिजेच होती. असं का? ललिता घरीच राहते का? घरीच राहत असेल तर चल ना बाई. मिरचीच्या तोडा करायच्या आहे, चल. नाही नाही काकू, घरी नाही राहत. मग कुठं जाते बाबा? घरी नाही राहत तर शांताबाईच्या वावरात जाते ना. ते कांदे कोडकणी आहे तर सुरू. असं का? कांदे कोडकून राहिली का शांता? किती बाया आहात तुम्ही? जास्त नाही आहात, 4च जणी आहात. दुर्गाला म्हणता तर दुर्गा तर तुमच्याकडेच येते. आई ए आई. काय झाला बाबा ना, कुठे गेला होतास तू? इतका वेळ लागतो का? आई इकडे चौकामध्ये ना साडीवाला आलाय. का मस्त मस्त साड्या आहेत आई. किंमतही कमी आहे आई. असेच असतील, राहू दे. नाही ना आई, घेतला ना. 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंतच्या साड्या आहेत म्हणे. जाऊन पाहि ना आई, जाऊन पाहि. पसंत येतील तर घेऊन घेशील ना. दुकानात मध्ये किती महाग महाग साड्या मिळतात. हो ना काकू, चला ना, जाऊन पाहून ना. बघायला का पैसे लागतात का? आवडली तर घेऊन, नाही तर नाही घेऊन. नाही बाबा ललिता, तुला माहित नाही आहे, गावामध्ये येतात ना नुसते ठागव ठुगव करतात. तर का आपल्याला अकला नाही आहेत का? आपल्याला समजत नाही का? पाहू द्या, तुम्ही नको या, मी तर चालली बापा. तू चालली का? थांब थांब, मग मी येऊन जाते. चला पटकन चला. नारायण बापू कुठं आहे? तो साडीवाला कुठं आहे? या चौकातच. असा का? असा का? हा ठीक आहे ठीक आहे. नारायण तू दुकानामध्ये थांब, तुझे बाबा तिकडे बाथरूम कडे गेले. म्हणतोस तर जाऊन येतो बापा, पाहून येतो. का माहित नाही दुर्गा. ते टमाटर आणून द्यावं लागतात का? आता 2 नेली होती तर बापा, तर उसने नेली होती तर आणून देईन, नाही तर का? तुझ्याही काही समजत नाही. एखाद्या दिवशी नाही राहिले असते आमच्या घरी तर मी मागतली असती. ते 2 टमाटर आणून दिले मग. नाही नाही बापा रजनी, उसना न्यावा आणि आणूनही द्यावा. नेताच नाही ना, आणून नाही देईन, वापस नाही करीन. मग तू देशील का नंतर मला? त्या घरी राहील तरी म्हणशील हे तर काही आणून नाही दे, नाही देत बापा म्हणशील हिला. नाही नाही म्हणत ना, आता का स्वस्त आहेत टमाटर. रजनी आज येते का तू? मंजुळा काकू म्हणत होती कोणी भेटतील तर सांगशील म्हणून. नाही ना दुर्गा, शांताबाईच्या वावरात जाताव ना मी पण. असं का? परवाच्या दिवशी तर घरीच होती ना. नाही नाही, परवापासूनच जाताव. त्याच्या पहिले होती 1 दिवस घरी. काय तर मग शांताबाईच्या वावरामध्ये काय गहू तोडतेत का? नाही नाही, गहू नाही तोडत. ते कांद्यांना कोळकी आहे सुरू. असं का? हे इकडे आहे. मी कोणाकोणाच्या घरी नाही पाहिलो हिला. काय झालं जी? मी थोडेसे कोणाच्या घरी गेले की कसे तर येता बापा मागे मागे. कोणी का म्हणतील? तुम्ही जाता इकडे तिकडे, मी नाही येत ना. याड कुठली? आता घरी दिसली नाही म्हणून आलो मी. आता का इकडेच राहिली असते का? घरी आलीच नसती? अरे त्या चौकामध्ये साडीवाला आलाय, मस्त साड्या आहेत त्याच्याजवळ, म्हणून सांगायला आलो तुला. त्या दिवशी म्हणत होती ना मावशीच्या घरी लग्न आहे तर साड्या घ्यायच्या आहेत म्हणून. हो म्हणत तर होती बापा, पण त्या गावात आलेल्या साड्या घेऊ का जी? मावशीच्या घरी का अशी तशीच साडी नेऊ? अरे नाही ना, अशा तशा साड्या नाही आहेत, मस्त मस्त साड्या आहेत. 1 नंबर साड्या दिसल्या. का म्हणता जी? म्हणे सुरतच्या साड्या आहेत म्हणे, थेट कंपनीतून इथं आणला म्हणे. हो का? जाऊन पाय ना, जाऊन पाय. हा, पसंत येईल तर घेशील, नाही तर नको घेशील. रजनी येते का? चल बरं पाहून येऊन. वणीवर जायला वेळ नाही होईल का ताई? मला इथं जायचं आहे ना वणीवर. चल ना, जाऊन येऊन ना, पटकन पाहून येऊन. असं म्हणता का? चला मग बाबा. थांबा, मागच्या दार लावून टाकतो आणि येतो. हो आहेत का? तर पैसे द्या ना. तर मग पैसे असतील तर 1000 रुपये. आता 1000 रुपयाची साडी घेऊन राहिली का? बापा 1000 रुपयाची साडी नाही घेत, पण पाहिजेत ना आपल्या जवळ. आता माझ्या खिशात तर नाही आहे, आणून देतो घरून मी, तू जा तोपर्यंत. अजून येता का तुम्ही? घरी राहा ना. आता मी तिकडे चालली तर घरी राहा, घरी थांबा. मग पैसे घे ना. पैसे घे, पैसे धरून जा. हो हो. रजनी
ये घराकडे ये, मी पैसे धरतो तोपर्यंत. शांता एकाच बोरी घ्यावं लागेल रजा. आता कशाला रजा घेता? अरे मक्यावर मारावं लागेल ना. झाला तरी बाबा, 2 वेळा मारून झाला तरी. आता कशाला रजा मारता? अरे नाही, तुरा फेकल्यावर एक वेळ रजा मारावं लागते, तेव्हा चांगला भरते म्हणतात कणीस. असं आहे का? हो ना. आता तर रजा मारायला मोठा त्रास येईल बाबा. आपल्यापेक्षा उंच उंच झाडं झाले आणि त्याची पानेरी असे हाताला गडते. सर्ट बिल्ट घालून मारायचा ना रजा, आणि चेहऱ्याला बांधून घ्यायचा चांगला दुपट्टा वगैरे, म्हणजे होते. हो, आता किती ऊन तापते ना, ह्या उन्हामध्ये चेहऱ्यालाही बांधून गुदमरल्यासारखा नाही होईल का? 2 वेळ मारला तर काही नाही वाटला, पण आता मोठा अकरे. मी का म्हणतो, बाया येऊन राहिल्या ना आपल्या वावरामध्ये. हो, बाया येत आहेत, पण आज कोळकणीच होईल ना कांदे. आज नाही मिळत वेळ. होईल ना रजा मारून. आज खात घेऊन आणून टाकतो. अजून फवारणी करावं लागेल. तर फवारणीची औषधही आणावं लागेल. बापा बापा, फवारणी करता अजून? हो हो, रजा ना फवारणी सोबतच करावं लागते. बापरे बाप, मी तर म्हणत होती आता मग याला काही खर्च नाही आहे. याला इथं खर्च येतो बापा, रजा मारा, फवारणी करा. आता सांगावं लागेल बापा, काय म्हणतात तर बाया. हो हो, सांगून देशील त्यांना, म्हणजे कसं पटकन होऊन जाईल. रजाई मारणे होते ना, फवारणी करणे होते. झाला का स्वयंपाक? झाला का? जेवण करून घेतो आणि जातो घेऊन आणतो रजा. हो, स्वयंपाक तर झाला, पण आंघोळ नाही करा का बाबा तुम्ही? नाही नाही, आता आंघोळ नाही करत, मग सायंकाळीच करीन आंघोळ. आता उन्हाळ्याचा घाम घेऊन येते. देऊ का मग जेवण देऊ आता? हो हो, नाही नाही, थांब थांब, 5-10 मिनिट थांब, येतो. जेवण आहे ते म्हणतात आणि 5 मिनिटही थांब म्हणतात. ताई, ओ ताई. अरे कुंता, बोल ना. ताई चला ना माझ्यासोबत, चला बरं थोडीशी. कुठं बाई आता? कुठं जायचं आहे? वावरात जायचं आहे ना आता. जेवण बिवण व्हायचंच आहे. हो ना, जाऊ ना वावरामध्ये. चला ना चौकामध्ये, चला ना. मस्त साडीवाला आलाय खरा. हे ललिता आणि मंजुळा काकू गेल्या दोघे जणी. हो, का म्हणते? मी म्हणतो जाऊन पाहून. त्या का चांगल्या नाही राहत असतील, छाटी उमाल राहते. चला ना ताई, ऐरा बिराला का होते? न्यासाठी का होते ऐरा बिराला? असेल 100-150ची साडी तर पाहू ना. का कोणता ते 100-150ची साडी ऐराला देते? का करून ताई, मग आपल्या घरी काही कार्यक्रम झाला तर नाही आणत बरा. आपण महागाची न्या आणि ते नाही आणत मग. हट कुंता, तूही ना पक्की बाई आहे. त्याच्यापेक्षा नको नेऊ. पैसेच देऊन देशील 100 रुपये, पण ते 100 रुपयाची साडी नको घेऊ. मोठी धडच राहते 100 रुपयाची साडी. चल ना ताई, घरी बी बिपरायला साड्या लागतात. चल ना पाहून तर सही. चल बापा, आता एवढी म्हणूनच राहिली तर चल. तुझ्या भाऊजींना जेवण द्यायचं होता. अहो, मी येते थोडाशी, जेवण घेऊन घ्याल. या या ताई, काकू, बाई, मावशी, या या. बघा बघा, एकापेक्षा एक कलर आहेत. जसे कलर म्हणाल तसे कलर मिळतील तुम्हाला. माहित आहे तुम्हाला या कुठल्या साड्या आहेत? सुरतच्या साड्या आहेत. एकदम कमी भावामध्ये. असं का? सुरत वरून आले का? नाही नाही ताई, आम्ही सुरत वरून नाही आलो. आम्ही तिथून माल आणतो सुरत वरून डायरेक्ट. बघा कोणत्या पाहिजेत तुम्हाला. बनारसी साड्या आहेत, शिफॉन आहेत, सुती साड्या आहेत, जर्जटच्या साड्या आहेत. मोठ्या दुकानामध्ये जाल तरी अशी व्हेरायटी नाही मिळणार तुम्हाला. शहरातल्या दुकानापेक्षा इथं कमी रेट मध्ये मिळतील तुम्हाला साड्या. भाऊ, कमी रेट मध्ये म्हणता? असेच म्हणता आणि मग चिपकवता आमच्याकडे. कोण धुण्यात नाही तर पार रब्बा तब्बा होते. नाही नाही ताई, तशा साड्या आहेतच नाही, तसा माल आहेच नाही. तुम्ही हात लावून बघा. शांताताई, साड्या तर आहेत वगैरे चांगल्या, कापड वगैरे छान आहे. असं का? घे ना तर मग, घे ना. हो, आता भाव टाव तर करावा लागेल ना. सांगा जी भाऊ, भाव सांगा साडीचा. त्या वरच्या साड्या कितीला लावल्या, त्या मधातल्या कितीला लावल्या आणि खालच्या कितीला लावल्या? ताई त्या वरच्या आहेत ना 1000ची एक आहे, आणि त्याच्या खालच्या आहेत ना त्या आहेत 800ला एक. आता कोणतरी म्हणत होते ना 100-150ला साडी आहे म्हणून. कोणता? तूच तर होस ना. कोण सांगितलं तुला 100 रुपयाची साडी आहे म्हणून? आई, मगाशी आवाज आला होता 400ला 4 म्हणून. आता बे पक्या, आता कसं करू ना का? नाही नाही नाही, मावशी नाही, तसं नाही. 4000ला 4 म्हणलो होतो मी. तुम्हाला आवाज नाही आला असेल बरोबर. घ्या ना ताई, ह्या खालच्या आहेत ना 200 रुपयाची एक आहे. दुर्गा, घेऊन झाली का तुझी साडी? नाही ना शांताताई, तेच पाहत आहो ना. शांताताई, ऐराव आहेत साड्या, चांगल्या आहेत. 200ला म्हणत आहेत तर आहेत, घेत बरे आहेत. शांताताई, करा ना भाव, करा ना. घेऊन टाकू, एक साड्या घेऊन टाकू. भाव करा. मी नाही घेत बापा हे 200 रुपयावाली. ताई मी घेतो ना, मी घेतो. भाव तर करा. मागा ना 100 रुपयाला देते का तर.
नाही हो बापा, 100 रुपयाला मी नाही मागत. तुझ माग. घ्या ताई घ्या, मस्त छान साडी आहे. तुम्हाला हे साडी 500 रुपयाला मिळेल मोठ्या दुकानामध्ये जाल तर. काय सांगता भाऊ, 500 रुपयाला मिळेल? तुम्ही कशी मग स्वस्त विकत आहात? अजिताई, तुम्हाला माहित नाही आहे, दुकानामध्ये लाइटिंगचा खर्च, माणसाईचा खर्च सगळं तिथंच लावतात ना कपड्यामध्ये. ते जरी 200ची वस्तू राहिली ना, तिला 500 रुपये तिची किंमत लावतात. कारण की मग ते कुठून काढणार? आमच्या तसं नाही आहे. आम्ही सरळ फॅक्टरीमधून बोलवलो आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत 200ला एक साडी. अजी हो भाऊ, 100ला लावून द्या ना. लावून द्या, लावून द्या. का ताई तुम्ही पण 100ला तर नाही येणार. पण एक होऊ शकते. 5 साड्या तुम्ही घ्याल तर एक साडी फ्री तुम्हाला. काय 5 साडीवर एक साडी फ्री? अरे वा, मस्त आहे. द्या द्या 5 साड्या, मग मी घेऊनच टाकतो 5 साड्या. निवडा ना ताई, निवडा कोणत्या पाहिजेत. 5 साड्या काढा तिथून. कोणता घेऊन राहिली का तू? नाही ताई, त्या नाही आवडल्या मला. त्या वरच्या आवडल्या. 1000 रुपये किंमत सांगितला ना, त्या आवडल्या. 500ला देत असेल तर मागा ताई. ललिता, ह्या मधातला 800 रुपये सांगितलं ना किंमत. कशा आहेत त्या साड्या? टाकू, आहेत ना, चांगल्या आहेत, चांगल्या आहेत. घेता का? 400ला मागून पाय ना. 400 मध्ये देईल तर घेऊन टाकीन 2-4. अजी भाऊ, त्या वरच्या साड्या आहेत ना, 1000 रुपये किंमत सांगितलं, ते लावून टाका. 500 रुपयाची एक लावून टाका. घेतो मग आम्ही सगळे जणी घेतो एक साड्या. का ताई, मजाक उडवता का माझी? तुम्हाला घ्यायचंच नाही आहे. आता बघा, त्या बाईला घ्यायचं आहे तर त्या घेत आहेत 5 साड्या. त्यांना पण मी काही कमी नाही केलो. तुम्हाला ते 1000 रुपयेवाली साडी पाहिजे तर मग 5 घ्या. 5 साडीवर एक साडी फ्री. भाव नाही होत, भाव नाही होत कोणत्याच साडीचा. तुम्ही जर 800ची साडी 400ला मागाल तर तसं काही नाही होत. एवढा होऊ शकते की तुम्हाला 5 साड्या घ्यायच्या आहेत तर एक साडी फ्री देईन मी. का अजिताई, तुमच्या घरापर्यंत आलो, तुमच्या गल्लीमध्ये आलो, आणि का तुम्ही भाव करता? तुम्ही साड्या बघा, साड्या बघा. तुम्हाला किमती जास्त वाटतील तर घ्याच नको. बघायचे पैसे लागत नाही. आहे बाबा, सेठजीचा आहे दिमाग आहे. हे बघा भाऊ, आम्ही 5 साड्या तर काही घेत नाही. आता एकच साडी घ्यायची आहे आम्हाला. एक काम करा ना ताई, 5 साड्यांचे पैसे द्या, 6 साड्या घ्या आणि 6 जणी पैसे देऊन द्या मिळून. नाही नाही, नाही घेत तसं आम्ही. बघ बाबा, कोणता तुला घ्यायचा असेल तर घे, मी चालली. हे बघा भाऊ, शांतताई बरोबर म्हणते. तसे काही आम्ही घेत नाही. आम्हाला ह्या मधातल्या आवडल्या, मग आम्ही कसं ठेवू त्या वरच्या साड्या? देत असाल तर आम्हाला 400 रुपये लावून द्या. लावून द्या ना, लावून द्या ना सेठजी. अरे चुप रे बुडबक, तुला नाही समजत धंद्याची टेक्निक. जी सेठजी, सटनेरी आपला माल विकून जाईल ना. 2-2 साड्या नेतील, माल विकून जाईल आपला. थांब ना बाबा, आता अर्धा तर माल विकला ना, अर्धाच तर आहे आता. नाही नाही ताई, असे कसे मजाक करता तुम्ही? 800ची साडी 400ला मागता, कसं काय आहे तुमच्या? बरं ठीक आहे, 600ला देऊन देतो आता. आता तुमचेही गेले, माझेही गेले. 600 रुपये देऊन द्या आणि घेऊन जा. आणि ते 1000 रुपयाची साडी तुम्हाला 800ला मिळेल. त्याच्यापेक्षा कमी नाही होणार. आता सांगा मग कोणता कलर काढू? काकू काय म्हणता, ठेवता का? 600 रुपये म्हणतायत. ललिता ताई, तो हिरवा कलर काढा, हिरवा कलर. मी ठेवतो हिरवा कलर. अजी भाऊ, तो जांभळा कलर मला द्या. कोणता ताई, 800वाला की 600वाला? 800 रुपयाला म्हणला तो वाला जी. जरे पक्या, ते मधातल्या साड्या काढ, इकडे आण. अजी नाही नाही काका, मधातले नाही, ते वरची म्हणत होते मी. नाही ताई, ते तर 1000 रुपये म्हणलं. हो, तर 800ला द्यायला तयार आहात ना तुम्ही? हो हो, 800ला मिळून जाईल. 800ला घे ना. कोणता पाहि ना, कोणता कलर घेते तर घे. आता 800ला देतो म्हणते ना, घेऊन घे. आहे, चांगलीच आहे साडी. ताई तू नाही घेत का? नाही हो बाबा, आता नाही घेत मी. आहेत माझ्याकडे साड्या. आता लग्न बिग्न जमायचेच आहेत. पाहू मग नंतर. येतीलच नाही भाऊ. चला लवकर लवकर निवडा बाबा. वावरात जायसाठी अजून वेळ होईल. वावरात जायच्या वेळेवर आणले भाऊ तुम्ही साड्या विकायला. अजी ताई, निघालो आम्ही, सकाळीच निघालो. आता येता येता उशीर होतो ना. ए पक्या, काढ ना त्या साड्या, काढ ना का. हो हो, निवडू तर द्या जी त्यांना. अरे बाबा, तू काढू काढू दे पटकन. आणि लक्ष ठेव, एक साडी गेली तर फालतूच्या 5-600चं नुकसान होऊन जाईल.